नमस्कार मित्रांनो, आम्ही आता चाललो सर्वजण हरिहरेश्वरला. भरपूर माणसं आहेत, जवळजवळ आपली किती माणसं आहेत? 40 माणसं आम्ही चाललोय. काय कारणास्तव चाललोय. तर इथं आम्ही या रस्त्यामध्ये जरा थांबलो होतो नाश्त्यासाठी, चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर काही लोक आमची बघा इकडे पण ह्या बाजूला पण आहेत. हे बघा मागे इकडे रोड पण सुंदर आहे एकदम. गाडी आमची चुकून पुढे गेली, बाग मांडलेला, आणि समोर जे दिसते तुम्हाला तो बाणकोट आहे. खाडीच्या समोरचा जो दिसतोय भाग तो बाणकोटचा आहे. मग आम्ही बाणकोटमध्ये गाडी वळवण्याचा प्रयत्न केला छोट्याशा जागेमध्ये, आणि गाडी मग वळवून परत मग आम्ही हरिहरेश्वरला गेलो. मी आता हरिहरेश्वरमध्ये एंट्री केलेली आहे. हेच ते श्री क्षेत्र हरिहरेश्वर. मी आता इथं पोचलोय हरिहरेश्वरला. खूप ऊन पडलं इकडे, डोळे दिपावत आहेत. हा बघा इकडे मागे समुद्र आहे हरिहरेश्वरचा. हे पाटणकर मिस्त्री
आपले सुतारच आहेत. नाही, हे घाटावरचे पाटणचे आहेत. पाटण गाव. तर ते काय माहिती का, त्यांना ते आपल्या नारायणच्या ओळखीचे चांगले आहेत ना, म्हणून ते नारायणने आपण बोलवले. हा तुम्हाला मागे दिसतोय तो हरिहरेश्वरचा परिसर आहे. बघा, हा जसा नजारा आहे डेंजर आहे. हे दोन बघतो, या दोन मार्गाच्या हे गाव देवघर आहे आणि इथं ब्रिज मस्त बांधलेला आहे आणि समोरचं हॉटेल आहे, तिथं चहा पिण्यासाठी सर्व आम्ही थांबलो होतो इथं. साखरचे सुतार आम्ही घेऊन सुतार आणि डुबल मारतो सुतार असं. आज आम्ही कोल्हापूर तालुक्यातून आवाज मोठा का? आमचे सुतार बांधव आणि आमची सगळी फॅमिली मेंबर आज आम्ही हरिहरेश्वर या ठिकाणी देवदर्शनासाठी गेलो होतो. आणि आमच्या जे फॉर जयराम मिस्त्री या चॅनलच्या माध्यमातून आमची ट्रिप सुखरूप आणि सुखकर झाले. त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अशीच आम्हाला वारंवार त्यांचं सहकार्य लाभावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आमची जी आजची छोटी मोठी जी आमच्या समाजाची ट्रिप होती ती सुखकर झालेली आहे. धन्यवाद. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ती